ना कधी संपली नाही आणि ती कधी संपणारही नाही. तुम्ही मराठी माणसासाठी लढलात. तुमच्या प्रामाणिकपणाला महाराष्ट्रानं जवळ केलंत आणि मग या माय मराठीने ही सत्ता तुमच्या पदरात दिली. याचा विसर पडल्यामुळं बरीच गणित हल्लीत असं मला वाटतं. त्यामुळं हसा, तुम्ही ओरिजिनल शिवसेनेत आहात. रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार ज्यांना होता येतं त्यांनाच निष्ठा कळत असते आणि त्यांना चवदार तळ्याचं पाणी समजत असतं आणि त्यांनाच भिडेवाड्यातल्या वर्गातल्या सावित्रीनं फळ्यावर गिरवलेल्या पहिल्या अक्षरांचा अर्थ ही त्या निष्ठावंतांनाच कळत असतो. मेंढरांना त्याची किंमत नसते. आणि असं बोलल्यावर मला मारते ती. खरं बोललं की मारते. मी बातम्या बघतोय साहेब 2 दिवस. लोक म्हणतायत साहेब भेटत नाही, साहेब जवळ येत नाही. मला प्रश्न पडला, कोरोनाचा काळ आठवला मी. तर आमची आजी टीव्ही बघत असायची, पण आजी घाबरत नव्हती. टीव्हीत फक्त उद्धव साहेबांनाच बघायची. का माहिती आहे? माझ्या आजीला टीव्हीत दिसणारा मुख्यमंत्री तिच्या लेकासारखा वाटला. माझ्या आईला आधार देणारा जवळचा कोणीतरी संकटाच्या काळात आहे ह्या सख्या भावापेक्षा जवळचा भाऊ वाटला. आणि आम्हाला हा मुख्यमंत्री मामासारखा वाटला. ही न भेटता सुद्धा नाती तयार झाली आणि तुम्हाला देवेंद्रचं देवा भाऊ होण्यासाठी 1,500 वाटावे लागले. आणि बहिणीच्या ताटात दिलेली मतांसाठी जी ओवाळणी निवडून आल्यानंतर ती काढून घ्यायला भाऊ विसरला नाही. तुम्ही भाऊ झालात असं बोलल्यावर मला मारतील. नाही, ही टीका नाही. माझं त्यांच्यावर बी प्रेम आहे. मी सगळ्यांवर प्रेम करतो. मला ते फार आवडतात, पण ती विरोधी पक्षात असल्यावर जास्त आवडतात. विरोधी बाकावर मला त्यांचं जास्त आवडतं, प्रेम आहे त्यांच्यावर. इकडं आले ती तोडती ती फोडती ती. तोडा फोडा राजकारण करा. ह्या राजकारणाची व्याख्या आता बदलली पाहिजे. माणसं जोडा, घडा आणि मराठी मन घडवा हे सांगायला मी आलोय. काय आम्ही करून ठेवलंय? भस्म्या झाल्यासारखं काय चाललंय आमचं? एक तर काहीतरी होईल. आम्ही 20 मार्काचं नागरिकशास्त्र शिकलेले आहोत. त्यामुळे आम्हाला समजत नाही आमच्यासोबत काय चाललंय. आधी गुवाहाटी, आता जयपूर. ह्यो मतदान केलेल्या प्रत्येक मतदाराचा अपमान आहे. लोकशाहीचा अपमान आहे. संविधानाचा अपमान आहे. चौकात गेलो तर आज कोण म्हणतंय मी हिंदू, कोण म्हणतंय मी मुस्लिम. आधी 2च होते, बरं होतं. आता त्यात भर पडली, त्यात उपवर्गीकरण झालं. कोण म्हणते मी मराठा, मी चांभार, मी बौद्ध, मी माता, मी ह्या, मी त्या. मग मी मध्ये जाऊन म्हणतोय मी मराठी, मी भारतीय. मग मारत्यात. मग म्हणते हे नवीन काय आलं? मी म्हणतोय मी जुना आहे, कडून.
आता हे कडू काही शिवी नाही. कडू ही महाराष्ट्रातलं प्रसिद्ध आडनाव आहे. मी भारतीय म्हणल्यावर मारते, हे नवीन काल. मी म्हणतोय मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे, मग अजून मारते. भारतीय होऊन जगायला गेल्यानंतर मी मार खायला लागलो, काळा पडत चाल. मी गोराच होतो आधी. पण या महाराष्ट्राच्या राजकारणाला वळणावर आणि एका रेषेत वळुंबा लावून जर कोणी उभं केलं असेल तर ते आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी एक अस्मिता दिली. मी सांगू, 2 मैत्रिणी रस्त्यानं निघालेल्या होत्या आणि रस्त्यानं जाता जाता एकीच्या पायाला ठेच लागली. रस्त्यावरचा दगड धारदार होता. तिचा ठेच लागली, तिच्या अंगठ्याचं नख निघालं आणि रक्त भळबळ व्हायला लागलं. पण तिनं अंगठ्याकडे नाही बघितलं, तर दगडाकडे बघितलं आणि हसलीन पुढे निघाली. दुसरीनं बघितलं, म्हणाली, वेडे, एवढा मोठा दगड पायाला लागला आणि हसतेस काय? ती म्हणाली, जाऊ दे ग, दे सोडून. पुन्हा हसली. ती म्हणाली, थांब, चिंदी तरी बांध, दवाखान्यात चल. हसतेस काय? एवढा मोठा दगड पायाला लागलाय. ती हसत म्हणाली, दे ग सोडून. तर ती पुन्हा हसत म्हणाली, अगं एवढा मोठा दगड पायाला लागलाय तरी सोडून दे कसं काय म्हणतेस? तिनं हसत उत्तर दिलं. ती म्हणाली, अगं माहेरच्याच वाटेवरचा दगड होता, त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं? म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या लेकूरवाळ्या माहेरवाशींनी पुरींचा हा महाराष्ट्र झाला. पण सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या खडकावर प्रेम करणारा जावई, महाराष्ट्रात असे जावई 2च झाले. मला बाळासाहेब का आवडतात खरं सांगू, आमच्या निखिल वागळे साहेबांना त्यांनी शेवटची मुलाखत दिली होती. मी ती अधूनमधून सारखी बघतो. आणि वागळे साहेबांनी त्यांना विचारलं, माची आठवण येते, पत्नीची आठवण येते? त्यावर बाळासाहेबजी भाऊक होत आहेत. पत्नीला मा म्हणणारा एवढा कणखर माणूस डोळ्यात पाणावतो आणि खिशातला फोटो दाखवतो. हा एक बाळासाहेब. आणि स्वतःच्या पत्नीवर एवढं प्रेम करणारा दुसरा बाळासाहेब महाराष्ट्रात आला आहे, ते म्हणजे